विधानसभा निवडणुकीत अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी भरभरून मतरूपी आशीर्वाद देत आमदार महेंद्र शेठ दळवी यांना सलग दुसऱ्यांदा विजयी केले। या विजयाचे वाटेकारी असणारे त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांचे महेंद्र शेठ दळवी यांनी अलिबाग हॉरिझॉन हॉल अलिबाग येथील आभार सभेत जाहीर आभार मानले। यावेळी त्यांनी जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून आगामी काळात मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करीन आणि जनतेच्या अडीअडचणींसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने कायम तत्पर राहीन, जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवणार असे उपस्थित जनतेला आश्वासित केले। यावेळी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय असे महायुतीच्या सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मतदारसंघाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी पराकाष्ठा केली, रक्ताचं पाणी केलं आणि तुमच्याशी प्रामाणिक राहून ज्यांनी कामं केली अशा लोकांना फक्त विसरू नका। कारण हा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता, गाव पातळीवरचा कार्यकर्ता, कारण आज लोकसभेची निवडणूक झाली, नेत्यांची विधानसभेची निवडणूक झाली, आता उद्या येणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत। म्हणून मी व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेते मंडळांना सांगू इच्छितो, जरी लोकसभा विधानसभा निवडणूक झाली असली तरी महेंद्र शेठ हे खालून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले, ते आज आमदार झाले। त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याची जाणीव आहे, प्रत्येक निवडणुकातही बघितलेल्या आहेत। तरी सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, जशी काही विधानसभा लढवली, जशी काही लोकसभा लढवली, तशीच येणारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती शेठ लढवतील, या ती मात्र शंका नाही। एकदा विषय ठरलाय बघा, ग्रामपंचायतीच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका त्या कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाच्या, त्याच्या नेता म्हणून होणाऱ्या महत्वाकांक्षा जपणाऱ्या निवडणुका असतात। आणि जर भारतीय जनता पार्टीच्या महत्वाकांक्षेला, भारतीय जनता पार्टीच्या अस्तित्वाला, भारतीय जनता पार्टीच्या असलेल्या एकनिष्ठेला जर कोणी छेद अगदी खालच्या पातळीवर जरी दिला असेल तरी सुद्धा त्याची गय केली जाणार नाही, हा शब्द मी तुम्हाला निश्चित सांगितला। सर्वांनी कमी वेळ दिला आणि सरकारकडे जायचं होतं। मी बोलू भगवंता आपलं ठीक आहे, पण महायुतीचा चालेल हरकत नाही, तो महायुतीत घेणार नक्की लावणार, ही ताकद आपण निर्माण केली आहे। कुठेही कोणी मला शंका घेऊ नका, आपण सगळ्या गोष्टीची रणनीती तयार केली आहे, सगळ्या सहित, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। एका पक्षासारखा आपण कुठेतरी मोठा संस्था याचं कर्ज काढायला लोकांना कार्यकर्त्यांना असं मी कधीच करणार नाहीये। ही निवडणूक ज्या घाटीत लढत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण प्रत्येक निवडणूक लढवणार, हा विश्वास देण्याची आजची जाहीर सभा निश्चित आहे। कारण जे प्रेम तुम्ही मला या निवडणुकीमध्ये दाखवलं ते खऱ्या अर्थाने आयुष्यभर आठवणी ठेवण्यासारख्या दुसऱ्यांदा आमदाराचा बहुमान तुम्ही दिला। आणि म्हणून सरकार दोन्ही आपली आहे, कुठे निधीची कमतरता पडणार नाही। दीपकजींनी सांगितले, प्रत्येक वस्तीवाडीवरचं काम, ज्या गावाने मला योगदान मतदान दिले नाही त्यांचं देखील काम मी प्रामाणिकपणे करणार, मी सगळ्यांचा आभार आहे। एवढंच आहे की कसं लोकांना आपल्याचं कर्तव्य फक्त बघा, आताची रणनीती अशीच आहे, प्लस प्लस करत जाऊया, निगेटिव्ह कधीच वागू नका, त्यातले काही गणित सोडून द्या। पण राजकारणामध्ये काही या गोष्टी आहेत, कामासोबत निश्चित मागच्या 5 वर्षांमध्ये जे प्रेम तुम्ही मला दिलं आणि खऱ्या अर्थाने जेवढं शक्य आहे तेवढं अशाही कठोर परिस्थितीमध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं। पहिला 2 वर्षाचा कालावधी आपल्याला मागेमध्ये गेला, सगळ्या संकटाला सामोरं गेला, पण नंतरच्या 8 वर्षामध्ये जेवढं शक्य आहे तेवढ्या योजना राज्याच्या माध्यमातून शेवटच्या माणसाला पोहोचवलं प्रामाणिक मी काम केलं। त्यातली लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने सक्सेस झाली। आज बघा बदल दिसतो महाराष्ट्रामध्ये, तर त्याची हे असं मी निश्चित सांगेन। विरोधक जरी काय बोलले की मशीन बदल झालं, चेंज झालं, असं काय होत नाही राजकारणामध्ये, तर तुम्ही या शंका मला कधी काढून टाका, अशा घटना कधी होत आहेत। आपल्याला आपलं कर्तव्य सिद्ध केल्याशिवाय दुसरा पण आपल्याला योगदान देत नाही, हे प्रामाणिकपणे अगदी मनाशी बाळगून तुम्ही हे करा। पण येणाऱ्या काळामध्ये अति जलदगतीने गाव बैठक आपण घेणार आहोत। गाव बैठकीद्वारे प्रत्येक पंचायत स्तरावरती आपण कार्यालय संवाद साधणार आहोत। कुठे काय आपल्याकडे कदाचित राहून गेला असेल त्याची पूर्ती करण्यासाठी पण आपण निश्चित प्रयत्न करणार, आणि जी अपेक्षा पुढल्या 5 वर्षामध्ये आता त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याचा मी प्रयत्न करणार, हा शब्द तुम्हाला देतो। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।